आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे। 1,500ची ओवाळणी 2100 रुपये कधी ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे। आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा झाला, आता एप्रिलचा 10वा हप्ताही लगेच मिळणार। 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी घोषणा केली, आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ। 2100 रुपये हप्ता सुरू केला, पण बहिणींसाठी एक धक्कादायक बातमी आली। आता 10व्या हप्त्यासाठी या महिला अपात्र ठरणार। एप्रिल पासून या महिलांची योजना बंद होणार। महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळणार महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट केलेला आहे। तब्बल 10 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे, कारण आता लाडक्या बहिणींचं IT खातंही तपासलं जाणार असल्याचं समजतंय। सरकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय समोर येतोय। एप्रिल पासून या महिलांची योजना बंद होणार। एप्रिलच्या हप्त्यासाठी आता नवे नियम, 5 नव्या नियमानुसार बहिणींची योजना बंद होणार आहे। हे ज्या माता भगिनीला मूलबाळ आहे त्यांच्यासाठी एक नवा नियम लागू केलाय। लाडक्या बहिणींसाठी मुलांचा एक नवा नियम आलाय। आता तुम्हाला किती मुलं आहेत यावरून तुम्हाला हप्ता मिळेल की नाही हे ठरणार आहे। आता किती मुलं असल्यावर हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल। अजितदादा पवार यांनी संकेत दिलेले आहेत, करावे लागेल। ज्या लाडक्या बहिणी हे 2 नियम पाळणार नाही त्यांना 100% हप्ता मिळणार नाही। 10 जिल्ह्यात वाटपाचे आदेश दिलेले आहेत। बहिणींना मेसेज येणार, कोणत्याही क्षणी मेसेज येणार, पण तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्हाला या 2 नियमांमध्ये तुम्ही बसले नसणार आहे। हे 2 नियम ज्या बहिणी पाळणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही। ज्या माता भगिनींकडे 4 चाकी वाहन आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली असून आता पहा, किती मुलं असल्यावर 1 मुलगा 2 मुलगा 3 मुली 2 मुली 4 मुली म्हणजे किती मुलं आणि मुली असल्यावर तुम्हाला हप्ता मिळणार हा नवा नियम करण्यात आलेला आहे। अजितदादा पवार याविषयी काय बोलले हे देखील व्हिडिओमध्ये लावून दाखवणार आहोत। कोणत्या बहिणींना हप्ता मिळणार आणि कोणत्या बहिणीला हप्ता मिळणार नाही याविषयी देखील अजितदादा पवार स्पष्ट बोललेले आहेत। मग लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना, त्यावेळेस मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो, 20,000 रुपये महिन्याच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे, म्हणजे 2.5 लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं। अशा महिलांच्या करता म्हणजे आमच्या शेतकाम करणारी महिला, खुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला, धुणं भांडी करणारी महिला किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं, पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला, अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं, ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती। आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही, म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो, काहींना श्रावणबाळ योजनेतनं मिळतो, अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना, तर ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात, अशांच्या करता ही योजना आणली। मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं, परंतु ते काही लवकर आमचं होईना। मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं, रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये पाठवले आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त 2च महिला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या। अशी चर्चा झाली होती, निर्णय झालेला नव्हता। पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च अपत्य असावी। कालपर्यंत 5,50,000 बहिणी अपात्र झालेल्या आहेत। आता तुमचंही नाव अपात्र यादीत येऊ शकतं, कारण की यादी ही वाढत चाललेली आहे। 6 लाख 7 लाख 10 लाख 15 लाख स्वतः मुख्यमंत्री म्हणले होते की 15 लाख पर्यंत देखील आकडा जाऊ शकतो। त्यामुळे आता नव्या नियमांतर्गत तुमचं नाव जर अपात्र यादीत येऊ द्यायचं नसेल तर आता तुम्हाला हे नियमांचं पालन करावं लागेल। आता तुमच्या जिल्ह्यात कधी हप्ता भेटणार, सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी घेऊयात आणि नंतर किती मुलं असल्यावर 8वा हप्ता मिळणार आणि साडी कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणते 4 कागदपत्र जमा करावं लागतील ते पाहूयात। सगळ्यात आधी जिल्हा पहा, पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्याची सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे, नागपूर जिल्ह्याची देखील लोकसंख्या आहे आणि ठाणे जिल्ह्याची देखील लोकसंख्या आहे। बऱ्याच महिलांच्या कमेंट येत आहेत
की आम्हाला पैसे अजून मिळाले नाही, तर बाकीच्या माता भगिनींना पैसे मिळणार आहे. पण विशेषतः नागपूर असेल, पुणे, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती, नागपूर असेल, तर इथे पैसे मिळणार आहेत. 2 दिवसाच्या आत पैसे वाटपाचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. पण आता किती मुलं असल्यावर 8वा हप्ता भेटणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 1 मुलगा असल्यावर, 2 मुलगा, 3 मुलगा असल्यावर नेमका कधी मिळणार? कारण की यादी आली आहे. पहा, महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे जिल्हे आहेत तर त्यामध्ये पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे. तुमच्या जिल्ह्यात कधी लागणार आहे नंबर हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय होणार आहे, जो विदर्भ आहे, मराठवाडा आहे, त्याचबरोबर नागपूर विभाग आहे, तर या 3 विभागात आणि 10 जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये 8वा हप्ता आजच्या आज जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या जमा होणार हे तुम्हाला सांगणार आहे. पण किती मुलं असल्यावर, लक्षपूर्वक आहे का, किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे जाणून घ्यावं लागेल. सोबत KYC करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 4 कागदपत्र त्यासाठी लागणार आहे. KYC देखील करावे लागेल. हे नियम पाळले नाही तर हप्ता मिळणार नाही. लाडक्या बहिणींच्या बँक खात्याच्या संदर्भात देखील एक अपडेट आहे. आधार कार्ड, लक्षपूर्वक आहे का, ज्यांचं आधार कार्ड जर बँक खात्याला जोडलेलं असेल तर त्यांनाच हे पैसे येणार आहे, अन्यथा येणार नाही. ज्या माता भगिनींकडे ट्रॅक्टर व्यतिरिक्त 4 चाकी वाहन आहे त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वाची अपडेट आहे. कोणत्या बहिणीला जे आहे हे मिळणार आहे 4 चाकी वाहन असल्यामुळे हप्ता मिळेल की नाही हे तर समजेल, पण साडी कोणत्या बहिणीला मिळेल? आता पहा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे की सोशल मीडियावर ज्या अफवा येतात, चुकीच्या माहिती येतात त्यावर विश्वास ठेवू नका. स्वतः आदिती तटकरे मानलेले आहेत महिलांसाठी DBT आता करणं आवश्यक आहे. आता त्यामुळे बँकेची समस्या येणार नाही. पण किती मुलं असल्यावर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही याबद्दल अजितदादा पवार काय म्हणाले ते एकदा ऐकून घ्या. ते म्हणाले की कोणत्याही माता भगिनींचा आमचा विचार सुरू होता की लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू केली जूनमध्ये, त्यावेळेस ते म्हणाले होते की आम्ही बराचसा विचार केला होता की ज्या एका घरात 2 महिलांनाच हप्ता द्यायचा, ज्या माता भगिनीला 2च अपत्य आहेत अशा माता भगिनीला हप्ता द्यायचा. पण पुढे चालून झालं काय की बऱ्याचशा गोष्टीमध्ये दिरंगाई झाली किंवा बऱ्याचशा गोष्टीमध्ये उशीर झाला होता, वेळ कमी असल्यामुळे त्यावेळेस तेवढी हे झाली नाही. पण आता पडताळणी सुरू होणार. आता कोणते 4 कागदपत्र लागणार? आता लक्षपूर्वक आहे का, लाडक्या बहिणींसाठी नवे नियम, KYC अनिवार्य. आता ही जी KYC आहे ही कशा पद्धतीनं होणार आहे आणि कोणते कागदपत्र आता लागणार आहे तर लक्षपूर्वक आहे का, आता ही जी योजना आहे तर या योजनेअंतर्गत आता KYC सुरू करण्याचे जे आहे आदेश सरकारने दिलेले आहेत. आता ही KYC करणं दरवर्षी अनिवार्य असणार आहे. आता यामध्ये काय कागदपत्र सादर करावं लागतील की जी लाडकी बहीण योजना घेणारी लाभार्थी महिला आहे ती हयात आहे का, म्हणजे ती लाडकी बहीण योजना हयात आहे का. बऱ्याचशा वेळेस काय होतं, रेशन कार्डाची योजना असतील, इतर योजना असतील. आता मुलांचा नियम तर तुम्हाला समजला, पण आता रेशन कार्डवर साडी मिळणार आहे तर ती कशी मिळणार? कारण काय होतं, बऱ्याचशा वेळा काय होतं, हे जे लाभार्थी हयात आहे की नाही, लाभार्थी त्या ठिकाणी हयात आहे की नाही, लाभार्थी मयत झाला आहे की नाही याचं चेकअप करण्यासाठी ही KYC केली जाणार. तर यासाठी जवळपास जून ते जुलै दरम्यान ही जी KYC करणं अनिवार्य आहे. म्हणजे आता प्रत्येक वर्षाच्या जून ते जुलै दरम्यान ही KYC करावं लागेल. आता ही KYC म्हणजे काय, याच्यात काय चेक होणार की तुमचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे का, तर हे जर असेल तर त्यातून वगळलं जाणार. प्रत्येक लाभार्थी महिलेचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाणार. म्हणजे एखाद्या माता भगिनी अशा आहेत की ज्यांना 40,000 50,000 अशा पगार आहेत, तर अशा माता भगिनींनी लाभ घेतलेला आहे. तर मग अशा प्रकारच्या माता भगिनी ह्या बाहेर काढल्या जातील. तसेच अपात्र महिला ज्या निघतील तर त्यांची जिल्हा स्तरावर फेर तपासणी होणार आहे आणि त्यानुसार निकषात न बसणाऱ्या बहिणींना वगळण्यात येणार आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या जे कुटुंब आहे त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे असंही त्या ठिकाणी बऱ्याचशा माध्यमांकडून समजलेलं आहे. तर मग त्यानुसार 5.5 लाख महिला बाहेर गेल्या, तर यानुसार जून जुलैमध्ये पुन्हा एकदा KYC होणार, पुन्हा एकदा पडताळणी होणार. तर त्यानुसार लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे आणि त्या संदर्भात ते प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. आता राहिला प्रश्न साडी. आता साडी कोणत्या माता भगिनीला मिळणार, साडीचा काय विषय आहे, तर साडी जी आहे राज्यातील 24 ते 25 लाख महिलांना मिळणार आहे, ज्याचा GR देखील आलेला आहे. आता ही जी योजना आहे तर 1 रेशन कार्ड 1 साडी योजना आहे. या योजनेचं नाव 1 रेशन कार्ड 1 साडी योजना आहे. तर ही जी साडी वाटप आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये हे 10 महिलांना साडी वाटप करून याचं उद्घाटन जे सावकारे साहेब आहेत वस्त्रोद्योग मंत्री त्यांच्या हस्ते झालेलं आहे. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये ही साडी मिळणार, त्याच्यात नंबर लावण्यासाठी काय पात्रता आहे लक्षपूर्वक आहे का, तर ही साडी देखील तुमच्या जिल्ह्यात वाटप होणार आहे. ही साडी वाटप होणार आहे रेशन दुकानामध्ये. आता यासाठी तुमचं जे रेशन कार्ड असणार आहे तर ते अंत्योदय रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. अंत्योदय रेशन कार्ड जर तुमचं असेल तर तुम्हाला ही साडी मिळणार आहे.
आता अंत्योदय रेशन कार्ड ज्या माता भगिनीकडे आहे तर त्या राज्यातले 24 लाख कुटुंब आहे, तर त्या 24 लाख कुटुंबातल्या प्रत्येकी कुटुंबातल्या एका महिलेला ही साडी मिळणार आहे. आता जर तुमच्या कुटुंबामध्ये 2 लाडक्या बहिणी असतील तर त्यापैकी कोणत्या तरी एकाच बहिणीला ही साडी मिळणार आहे. 2 माता बहिणीला ही साडी मिळणार नाही, एकच बहिणीला साडी मिळेल. त्यासाठी अंत्योदय रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. ही साडी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे. त्या KYC साठी तुम्ही सर्व घरातले सदस्य रेशन कार्ड दुकानावर घेऊन गेलं पाहिजे आणि त्या 4G POS मशीनवर बोटाचे ठसे ठेवून सत्यापन म्हणजेच त्यांची KYC करून घेतली पाहिजे. हे जर केलेलं असेल तरच तुम्हाला जो आहे तो साडीचा लाभ मिळणार आहे. आणि रेशन कार्डची देखील तपासणी आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत होऊ शकते. तर त्यामुळे रेशन कार्डची देखील KYC करणं आता गरजेचं आहे. ती देखील लवकरात लवकर करून घ्या, कारण की मार्चपासून नियम त्या ठिकाणी बदलू शकतात आणि कदाचित तुमचं रेशनही बंद होऊ शकतं. त्यामुळे ही KYC तुम्ही लवकरात लवकर कधीही करून घेतलेली चांगली असेल. तर अशा पद्धतीनं नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.